लग्नानंतरचे प्रेम भाग 12वा. थोड्या वेळाने दोघी पण फ्रेश होऊन खाली आल्या. सुमित पण त्याचं आवरून आला. थोड्या वेळात गुरुजी पण आले. चला आवरलं का दादा मुलांचं? गुरुजी दादासाहेबांकडे पाहत त्यांना विचारत होते. हो, आम्ही तर पूजेची सर्व तयारी करून ठेवली आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या. काय राहिलं असेल तर सांगा. गुरुजी एक वेळ पूजेच्या सर्व गोष्टीवरून नजर फिरवतात आणि ठीक आहे म्हणत सुमित धनश्रीला पाटावर बसायला सांगतात. हेमा आत्याला त्यांची पुन्हा गाठ बांधायला सांगितली. अरे देवा, अजून पण आहेच का ही गाठ? सुमित मनातच म्हणाला. गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत सुमित आणि धनश्रीला देवाला बेल, फूल, अक्षता व्हायला सांगत होते. ते सांगतील तसं ते दोघे वरच्या मनाने का होईना करत होते. ते म्हणतील ते मंत्र त्या दोघांना पण म्हणायला सांगत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. थोड्या वेळाने हेमा आत्या त्या दोघांची बांधलेली गाठ सोडत म्हणाल्या, झालं रे बाबा आता. पूजा झाली की आता संपलं उपरण्याचं काम. आता नाही गाठ बांधायची. हेमा आत्या सुमितकडे पाहत हसून म्हणाल्या. सर्वांनी पुरणपोळीचं जेवण केलं. सुमितला तर काकूंच्या हातच्या पुरणपोळ्या आवडायच्या. त्यामुळे सुमित जेव्हा पण कधी गावी येत असे तेव्हा लता काकू आवर्जून त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवायच्या. मस्तपैकी जेवणावर ताव मारून सुमित वरती रूममध्ये जाऊन झोपला. धनश्री मात्र जेवणानंतर लता काकूला कामात मदत करत होती. गावातले लोक येऊन सत्यनारायणला नमस्कार करून प्रसाद घेऊन जात होते आणि कोणी जवळचं असेल तर लता काकू धनश्रीला त्या व्यक्तीला वाकून नमस्कार करायला सांगत होत्या आणि त्यांची ओळख करून देत होत्या. धनश्री पण त्या सांगतील तसं सर्व करत होती. प्रिया मात्र बराच वेळ झालं धनश्रीला दिसली नव्हती. ती रूममध्ये पण पाहून आली पण ती तिकडे पण नव्हती आणि रोहित पण कुठेतरी गायब होता. आता अंधार पडत आला होता. जवळचे घरातली लोकांचं जेवण सुरू होतं. गण्या आणि त्यांचा मुलगा समीर आहे. सर्वजण जेवण करत होते. त्यांना रोहित आणि बाजूच्या घरातला संदेश जेवण वाढत होते. धनश्री पण किचनमध्ये बसली होती. सर्वांची जेवण झाली. आता घरातलेच बाकी होते. गावातले लोक अजून पण येत होते. सत्यनारायणला नमस्कार करून दादासाहेबांसोबत वार्तालाप करून परत जात होते. लता काकू आणि अक्का किचन आवरत होत्या. तितक्यात मुंबईवरून वैशालीचा फोन आला. त्या लताबरोबर बोलून धनश्री बरोबर बोलत होत्या. अगं धनश्री, तुला करमतंय का गावी? हो आई, खूप छान वाटतंय गावी. धनश्री आनंदाने बोलत होती. थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. आज दिवसभर दगदग झाल्यामुळे सर्वजण लवकरच झोपले. आज धनश्री जरा उशिराची उठली. प्रिया धनश्रीच्या अगोदर उठून तिचं आवरून बसली होती. प्रिया, अगं मला उठवायचंच ना, खूपच उशीर झाला गं उठायला. धनश्री गडबडीत उठली. अगं जास्त कुठे वेळ झालाय, 8 तर वाजलेत आता. धन्य आहेस प्रिया, तू स्वतः उठून आवरून बसली आहेस आणि मला उठवलं नाही ते नाही आणि वरून म्हणते कुठे जास्त वेळ झालाय. बरं बाई, जा आता आवरून ये पटकन, खाली जाऊया. इकडे सुमित पण आज सकाळी लवकर उठला होता. त्याला रोज जिमला जायची सवय असल्यामुळे त्याला गावी आल्यापासून चुकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे आज सकाळी लवकर उठून तो वॉक करायला म्हणून बाहेर पडला. ते सरळ शेतावरच गेला होता. पहिला पाऊस पडून गेल्यामुळे रान सर्वत्र हिरवळीने नटली होती. कोकणचं भूमीच खरं तर अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडाच्या आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारावर केलेली भातशेती खूप मोठ्या प्रमाणात इकडे कोकणात पाहायला मिळते. असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. सकाळी सकाळी हे निसर्ग सौंदर्य पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं होतं. तो फिरत फिरत आमराईत आला. दादासाहेबांनी अगदी मेहनतीने जोपासलेली आंब्याची बाग फुलली होती.
तितक्यात त्याला गण्या समोरून येताना दिसला. गण्या तर दिवस उगवायच्या आधी शेतात असायचा, म्हणजे त्याचा दिवस शेतातच उगवायचा. सुमित दादा सकाळी सकाळी या शेतावर आला हाय, आणि ते बी एकटाच? गण्या काका सुमितला पाहून त्याला विचारत त्याच्या दिशेने चालत येत होते. हो, म्हणजे वॉक करायला म्हणून बाहेर पडलो आणि आलो सर्व शेतावर, सुमित उतरला. मग गण्या काका अजून काय काय लावले शेतात? सुमित गण्या काकांना म्हणाला, ही काय आंब्याची बाग, आणि ती बघा तिकडे काजूची बी बाग आहे, आणि आपल्या दुसऱ्या रानात फणसाच्या केळीच्या बागा आहेत. ताईसाहेबांना पण आणायचं ना शेतावर फिरायला. गण्या सुमितकडे पाहून कुतूहलाने सांगत म्हणाला. सुमित कोण ताईसाहेब असं म्हणणार, एवढ्यात त्याच्या ध्यानात येतं की हा धनश्रीबद्दल बोलत असेल. हो हो, उद्या त्या दुसऱ्या रानात तिला घेऊन येतो. त्याला सुचलं ते तो अडखळत बोलला. हळूहळू ऊन वाढत होतं. सुमित तिथेच एका आंब्याच्या झाडाखाली बसला, तर तितक्यात मोबाईलवर नोटिफिकेशन आली. म्हणून त्यानं पाहिलं तर काल काढलेले फोटो प्रियानं त्याला पाठवले होते. तो एक एक करून सर्वांचे फोटो पाहत होता. त्यानंतर तो प्रिया आणि धनश्रीचे फोटो पाहत होता. धनश्रीचा एकटीचा एक फोटो होता, त्यावर काही क्षण त्याची नजर खिळली. तिचा तो सुंदर फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. शेवटी तो मंगळसूत्र अडकलं होतं तो फोटो पाहू लागला. काही क्षणातच रोहितने त्या पोजमध्ये 5-6 फोटो घेतले होते, आणि एवढे छान ते फोटो आले होते की पाहतच बसावं असं वाटत होतं. आणि ते फोटो पाहता पाहता सुमित हरवून गेला. तशी ही मांजर छान दिसते, पण गुरगुरायला लागली म्हणजे बापरे, ते भांडण आठवलं तर तिचा विचार पण करायची भीती वाटते, सुमित स्वतःशीच बडबडत होता. सध्या त्याच्या मनाची होणारी तगमग आणि धडपड त्यालाच समजत नव्हती. त्याचं मन आता धनश्री आणि मोहिनीची तुलना करत होतं. त्याला फोटो पाहता पाहता मोहिनीची आठवण आली. तो फोटोकडे पाहतच म्हणाला, मोहिनी कुठे गेलीस ग? तू असतीस तर आज या फोटोत आपण दोघे असतो ना ग. मी तुला आवडत नव्हतो तर एकदा सांगायचंस ना, मी तुझ्यासाठी लग्नाला नकार दिला असता ग, पण तू असं निघून जायला नको होतं. सुमित मोहिनीच्या आठवणीने व्याकुळ होत होता, आपल्या मनाशीच बोलत होता. त्यानंतर त्यानं सिद्धार्थला फोन लावला आणि मोहिनीचा काही तपास लागला का म्हणून सुमित त्याला विचारत होता. त्याच्याशी बोलत बोलत तो उठून घरी यायला निघाला. इकडे घरी मात्र सर्वांचा गोंधळ सुरू होता की सुमित कुठे गेला, कारण तो कोणालाही न सांगता सकाळी 6 वाजता उठून शेतावर आला होता. तितक्यात रोहितला सुमित आत येताना दिसला. हा बघा, हा आला. रोहित सुमितकडे इशारा करत म्हणाला, काय झालं? असे का सर्वजण पाहताय? सुमित आश्चर्यचकित होत केसातून हात फिरवत छोटी स्माईल देत दरवाजातून आत आला. शेतातून उन्हातून चालत आल्यामुळे तो घामाघूम झाला होता. त्याने ट्रान्सपरंट टी-शर्ट घातला होता आणि त्यातून त्याची परफेक्ट 6 पॅक दिसत होते. अरे यार, याची स्माईल कसली खतरनाक दिसते, कसला डॅसिंग दिसतोय हा तर. धनश्री एकटक त्याच्याकडे पाहत मनातूनच बोलत होती. त्याची स्माईल आणि त्यामुळे त्याच्या गालावर पडलेली ती छोटी कळी पाहून तर धनश्री आउटच झाली होती. आज पहिल्यांदा एवढ्या जवळून ती त्याच्याकडे नीट पाहत होती. त्याची स्माईल आणि ती खळी, कसला हँडसम दिसतोय हा तर. ते सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे स्लो मोशनमध्ये हिरो येत आहे आणि हिरोईन त्याला पाहून त्याच्या डोळ्यात जशी हरवून जाते, अगदी तशाच धनश्री मॅडम सुमितच्या विचारात हरवून गेल्या होत्या. सुमित, सकाळ सकाळ असा कोणालाही न सांगता कुठे गेला होतास? हो दादा सांगतो, पण आधी मी फ्रेश होतो. धनश्री मात्र अजून पण त्याला पाहून हरवून गेली होती. तो सर्रकन तिच्यासमोरून जिना चढून वर पण गेला, तरीही ती मात्र अजूनही त्याच्याच विचारात हरवली होती. धनश्री, तू काय वेडी आहेस का? कसला विचार करतेस? त्या खडूसचा
म्हणत तिने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारून घेतली. थोड्या वेळात सुमित त्याचा आवरून खाली आला. रेड आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट आणि तोही एकदम परफेक्ट फिट आणि ब्लॅक जीन्स. या कपड्यात तर तो अजूनच हँडसम दिसत होता. धनश्री पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहतच राहिली. बाजूला थोडी दूर एक खुर्ची होती. त्यावर बसून ती सर्वांची नजर चुकवून त्याला निहाळत होती. तसा हा हँडसम आहे, पण भांडायला लागला म्हणजे नको नको बाबा, याच्या विचारात न अडकलेलंच बरं. तिने आपली नजर दुसरीकडे वळवली. तो येताच त्याला सर्वजण विचारतात, सकाळपासून कुठे गेला होता? हो रे सुमित, आता 10 वाजून गेले. सकाळपासून असं काहीच न सांगता कुठे गेला होतास? लता काकू काळजीच्या सुरात विचारत होत्या. अगं काकू, मी कुठे जाणार आहे? मी शेतावर गेलो होतो. सुमित काकूला समजवण्याच्या सुरात म्हणाला. अरे प्रिया, तुला फोन पण लावत होती तर तुझा फोन पण बिझी लागत होता, म्हणून मग जरा काळजी वाटली. लता काकू म्हणाल्या. अगं ते एका मित्राचा फोन आला होता आणि मी पण घरीच यायला निघालो होतो, त्यामुळे मग नाही घेतला. बरं, नाश्त्याला काय बनवलं आहे? खूप भूक लागली, वाढ लवकर. तो लता काकूंकडे पाहून म्हणाला. अरे उपमा बनवलाय. त्या गरम गरम उपमा त्याला वाढत म्हणाल्या. काकू, तू केलास का नाश्ता? तो एक घास तोंडात टाकत काकूला विचारत होता. हो रे, आम्ही सर्वांनी थोड्या वेळापूर्वीच नाश्ता केला. सुमित दादा, फोटो पाहिलेस का? प्रिया मोबाईलमध्ये डोकं घालूनच सुमितला विचारत होती. हो पाहिले, छान आलेत. सुमित, दादासाहेब, प्रिया आणि आत्या बाजूला सोफ्यावर बसलेले होते. बाबा, आम्ही आज धरणावर फिरायला जाऊ का? प्रिया फोनमधून डोकं वर काढत दादासाहेबांबरोबर लाडात येत विचारत होती. तुम्ही जावा, पण सुमित, तू आणि धनश्री जाऊ नका. लता काकू मध्येच म्हणाल्या. आई, त्या दोघांना का ग नको? येऊ दे ना त्यांना. अगं तिकडे नको त्या दोघांना, ती जागा चांगली नाही. हळदीच्या अंगाने धरणावर जाऊ नये. आई प्रियाला समजवत म्हणाली. का ग आई, तुझे तर काहीतरीच असतं, आणि हळदीचं अंग काय, त्या दोघांच्या अंगावर काय अजून हळद आहे का? प्रिया वैतागून म्हणाली. अगं प्रिया, तू शब्दाचा अर्थ कशाला घेतेस? हळदीचं अंग म्हणजे नवीन नवरा नवरीने 1.25 महिना असं काही बाधित जागा असतेत ना, तिकडे जायचं नसतं. लता काकू म्हणाल्या. आणि खरं तर सुमित, गाडी पण एवढ्या लांब ड्राईव्ह करत आणायला नको होती तू. पण मलाच समजत नाही, स्त्रीने त्याला कसं काय गाडीला चालवायची परवानगी दिली? दादासाहेब मध्येच म्हणाले. अहो दादा, बाबांनी ड्रायव्हर पाठवला होता, पण त्याची तब्येत बिघडली म्हणून मग मीच त्याला सुट्टी घे म्हणालो. सुमित दादासाहेबांना समजवत म्हणाला. अरे यार, हा कसला खोटं बोलतोय? ड्रायव्हरला तर काहीच झालं नव्हतं. याला गावी येईपर्यंत माझ्या बाजूला बसावं लागेल म्हणून याने त्याला घरी पाठवलं, आणि आता सर्वांना चांगली कहाणी बनवून सांगतोय हा. धनश्री मनातच म्हणाली. थोड्या वेळाने धनश्री उठून वरती रूममध्ये आली आणि आईबाबांना फोन करून गावच्या गमती सांगत होती. बराच वेळ बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला. तेवढ्यात प्रिया वरती आली. अगं प्रिया, तुम्ही जाणार होतात ना धरणावर फिरायला? धनश्री प्रियाला विचारत होती. अगं जाणार आहे, पण 4 नंतर, तोवर थोडा आराम करावा म्हटलं. धनश्री, कालचे फोटो पाहिलेस का? हो ग, खूप छान आलेत. त्यानंतर त्या दोघी एकत्र फोटो पाहत बसल्या. तेवढ्यात रोहित पण तिथे आला. काय करताय दोघी? मला वाटलं तुम्ही झोपला असाल. रोहित आत येत म्हणाला. नाही रे, फोटो पाहतोय. धनश्री, त्याला बसायला जागा देत म्हणते. रोहित, हा फोटो बघ ना. प्रिया, धनश्री आणि सुमित दादाचा फोटो कसं होणार यांचं? प्रिया तो फोटो पाहून मान डोलवत होती. बघ जरा तरी, यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे का? धनश्री, आम्ही तुम्हा दोघांना कालपासून पाहतोय.
तुम्ही एकमेकांशी का ग बोलत नाही? म्हणजे आम्हाला एकदाही तुम्ही दोघे बोलताना दिसला नाही. प्रिया फोन बाजूला ठेवून सिरियस होत धनुषला विचारत होती. असं काही नाही ग, ते अचानक सर्व झालं ना, त्यामुळे थोडं आवड होतं ग. धनश्रीने कशी तरी सारवासारव करव उत्तर दिली. ओके, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण तुम्हा दोघांकडे पाहून मला जरा वेगळं वाटलं म्हणून विचारलं. तू टेन्शन नको घेऊस, पण तुला कधी वाटेल काय सांगावं तर मला तू केव्हा पण सांगू शकतेस. प्रिया तिचा हात हातात घेत म्हणाली. हो ग प्रिया, मी तुला वेळ आल्यावर सर्व सांगेन. मी पण आहे इथे, मला पण सांगावं लागेल. पण एक सांगू का धनश्री ताई, तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतात. रोहित म्हणाला. हो रे, खरं बोलतोयस रोहित तू. धनश्री आणि सुमित दादा एकदम परफेक्ट कपल वाटतात. पण एक गोष्ट मिसिंग असते, ती म्हणजे स्माईल. तुम्ही दोघे एकमेकांसोबत खूप छान दिसता, पण एकत्र असता तेव्हा दोघांच्या पण चेहऱ्यावर कसलं टेन्शन असतं कोण जाणे. बरं ते जाऊ दे, तुम्ही धरण बघायला जाणार होता ना? धनश्री विषय बदलत म्हणाली. प्रिया, अगं मामा मला म्हणत होते की आधी बाईक काढून चालू होते का ते पहा. चल आपण बाईक काढूया. रोहित पटकन तिथून उठत म्हणाला. चल धनश्री बाय, म्हणून दोघे पण बाहेर जातात. त्यानंतर धनश्री मोबाईलमधले दोघांचे फोटो पाहत असते. कसला हँडसम दिसतोय सुमित. त्याचा एक क्लोजअप फोटो ती पाहत बसलेली असते. ती अगदी त्याच्या डोळ्यात हरवून जाते. तिला फोटो पाहता पाहता रोहित प्रियाचं बोलणं आठवतं. पण त्या दोघांना मी काय सांगू की आमचं भांडण झालं होतं म्हणून आम्ही बोलत नाही, आणि हे जरा त्या खडूसला समजलं तर तो अजून माझ्याशी भांडेल. धनश्री सुमितच्या विचारातून हरवून गेली होती. खरं तर ती दोघांमधलं ते भांडण केव्हाच विसरून पण गेली होती. पण सुमित स्वतःहून बोलत नव्हता आणि तिला स्वतःहून बोलायचं नव्हतं. आता माहीत नाही कधी दोघे एकमेकांशी बोलतात. तेवढ्यात आत्या धनश्रीला आवाज देत आत आल्या. या ना आत्या, बसा, म्हणत धनश्री फोन बाजूला ठेवला. अगं तो सुमित पण तिकडे एकटाच बसला आहे आणि तू पण इथे एकटीच बसली आहेस. चल खाली, म्हणत त्या धनश्रीला घेऊन खाली आल्या. खाली दादासाहेब आणि दत्ता काकू दोघी बोलत बसले होते. सुमित एकटाच झोपाळ्यावर बसला होता.